शुभविवाह या मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागामध्ये भूमीच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे तिला ब्लाऊजची नॉट बांधता येत नसते। मग तिकडे आकाश येतो आणि सायकल राणी थांब मी तुला नॉट बांधून देतो असं म्हणतो। भूमी म्हणते आकाश राहू दे ना। आकाश म्हणतो असं कसं, तुझ्या हाताला बाऊ झालेला आहे, मग तुला कसं हे काम करता येईल, तू अशी उलटी उभी राहा बरं, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझी मदत करतो असं म्हणत आकाश आता भूमीची नॉट बांधण्यासाठी तिची मदत करत असतो। भूमीला खूप ऑकवर्ड वाटत असतं, आकाशचा स्पर्श तिला मोहरून टाकत असतो। भूमी आता मागे वळून पाहते तर आकाश एकदम मोठ्या माणसासारखा तिच्या समोर उभा असतो। भूमी त्याला पाहते आणि स्वतःशी लाजते। आकाश मात्र भूमीकडे एकटक पाहत राहतो। भूमीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येतं। आकाश तिच्याकडे पाहतो, तिच्या ब्लाऊजची नॉट बांधायला लागतो आणि आता भूमी हरखून जाते। भूमी आकाशकडे पाहतच बसते। आकाश म्हणतो इकडे पाहू नकोस, समोर पहा, मी मस्तपैकी नॉट बांधून देतो आणि तो अगदी हळूवार हाताने भूमीच्या जखमेवरती फुंकर घालतो आणि आता भूमीच्या ब्लाऊजची नॉट बांधून देत असतो। हा सगळे रोमॅन्टिक क्षण भूमी एन्जॉय करत असते। आकाश सोबतचे हे सगळे क्षण भूमी आपल्या मनात साठवून ठेवत असते आणि आता आकाशच्या हळूहळू ती प्रेमात पडत असते। आकाश पण मजेमध्ये भूमीला जवळ घेतो। दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात। भूमी एकदम मोहरून गेलेली असते। आकाशने आपल्या असंच जवळ राहावं असं भूमीला वाटत असतं आणि भूमी एकदम हरखून जाते। आकाश तिच्या खूप जवळ येतो आणि हा स्पर्श भूमीला खूप मोहरून टाकत असतो। दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात। मागे बॅकग्राऊंडला छान म्युझिक चालू असतं आणि भूमी आता हे क्षण छानपैकी एन्जॉय करत असते। भूमी म्हणते आकाश आता मी थकले रे, या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होतोय, म्हणजे बघ ना घरच्यांपासून लपून छपून आपण इकडे राहतोय, हे सगळं मला नको आहे। मला न आनंदाचं सुखाचं आयुष्य जगायचं आहे, मला तुझ्यासोबत आनंदात राहायचं आहे। आकाश म्हणतो भूमी तू काळजी करू नकोस, तुझे प्रयत्न निर्मळ आहेत, तू निर्मळ मनाची आहेस, तू सच्चेपणाने सगळे प्रयत्न करतेस आणि हे प्रयत्न तुझे सफल होणार आहेत। तुला जे हवे ना ते सगळं मिळणार आहे, कारण निर्मळ मनांच्या माणसांची इच्छा देव सुद्धा पूर्ण करतो असं म्हणत तो भूमीला आपल्या जवळ घेतो आणि सगळ्या तुझ्या मनातल्या इच्छा देव पूर्ण करणार असं बोलायला लागतो, पण तोपर्यंत तू हसत राहा असं सुद्धा सांगतो। भूमी हसायला लागते तर आकाश म्हणतो सायकल राणी काय झालं, आणि भूमी भानावरती येते। भूमी विचार करते आकाश तुझ्या सहवासाची मला खूप ओढ लागली रे असं मनातल्या मनात ती विचार करते आणि आकाशकडे पाहते। आकाश म्हणतो सायकल राणी तुझ्या हाताला तर बाऊ झालाय। भूमी विचार करते घडलेल्या प्रसंगामुळे आकाश छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतोय, मला त्याचं हे टेन्शन घालवायला पाहिजे, नाहीतर त्याच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो असा विचार करत भूमी सांगते आकाश छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस, ह्या आहे ना हाताला लागलेलं ते एकदम बरं होऊन जाईल, तू काळजी करू नकोस बरं असं म्हणत भूमी आकाशला समजवत असते। नंतर आता भूमी आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक विचार करते आणि म्हणते आकाश हे बघ ना, अरे मी साडी तर नेसले पण या निऱ्या आहेत ना माझ्या, या अजिबात नीट बसत नाहीयेत, तू एक काम कर, एक एक निरी हातात घेऊन व्यवस्थित बसव बरं। याच्यावरती आता आकाश म्हणतो अगं सायकल राणी मला नाही ग जमणार, हे किती अवघड काम आहे, मला खरंच नाही जमणार। भूमी म्हणते हे बघ अशी एक निरी घ्यायची, मग दुसरी निरी घ्यायची आणि मग व्यवस्थित प्रेस करून बसवायच्या, अवघड काय आहे त्याच्यामध्ये असं म्हणत भूमी आकाशला मुद्दाम ते काम सांगत असते, जेणेकरून आकाशचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्याला पुन्हा पुन्हा सारखं टेन्शन येणार नाही। मग आता आकाश एक एक निरी एकावर एक घेतो आणि म्हणतो सायकल राणी खरंच की जमलं मला। याच्यावरती भूमी म्हणते असंच असतं, प्रत्येक गोष्ट आपण ट्राय केली ना तरच ती आपल्याला जमते किंवा नाही जमते हे आपल्याला समजतं। इकडे आता भूमी सुरक्षित आहे हे समजल्यामुळे माधवराव एकदम खुश असतात आणि ते निश्चिंत असतात। ते नीलांबरीला म्हणतात नीलांबरी चहा आणतेस ना। नीलांबरी चहा देते आणि विचार करते इतका अक्कांतांडव करणारा हा माणूस आज अचानक शांत कसा काय झाला, नक्की असं झालंय तरी काय, काही कळलंय का यांना भूमी आकाशबद्दल, नाहीतर डोक्यावरती घर आत्तापर्यंत घेतलं असतं असा विचार करत नीलांबरी आता मात्र काय नक्की घडलंय हे विचार करत असताना तिथे प्रशांत येतो। प्रशांत म्हणतो बाबा मी येतो। याच्यावरती माधवराव म्हणतात बाळा सगळं घेतलंयस ना। प्रशांत म्हणतो हा बाबा तुम्ही काळजी करू नका, मी सगळं घेतलेलं आहे। नीलांबरीला डाऊट येतो। नीलांबरी म्हणते काय रे प्रशांत कुठे चाललास तू आणि काय घेतलंस। प्रशांत म्हणतो माझ्या कॉलेजमध्ये प्रोजेक्ट आहे ना त्याचं सगळं सामान घेतलं की नाही असं बाबा विचारतायत।
असं म्हणून प्रशांत आता भूमी आणि आकाश यांना भेटायला चाललेला असतो। नीलांबरी विचार करते, हा नक्कीच माझ्याशी खोटं बोलतोय आणि दोघांचं काहीतरी कारस्थान चाललंय। हा कालपासून यांना भेटलाय तेव्हापासून हे निश्चिंत झालेत, काय सत्य आहे मला शोधायलाच पाहिजे असा विचार करत कपटी नीलांबरी घराच्या बाहेर पडते सुद्धा आणि प्रशांतचा पिच्छा करायला लागते। तोपर्यंत इकडे आता आजीला पोलीस येऊन भेटतात आणि म्हणतात, अजूनही आकाश महाजन यांचा काही पत्ता लागलेला नाहीये, पण ना आम्ही हॉस्पिटल सुद्धा चेक करणार आहोत। आजी पॅनिक होते आणि म्हणते, हॉस्पिटल? अगं रागिणी बघ ना हे काय बोलतायत। याच्यावरती आता पोलीस सांगतात, हे बघा हा आमच्या ड्युटीचा एक भाग आहे, मोठ्या मोठ्या केसमध्ये जेव्हा सापडत नाही ना कोणी आम्ही हॉस्पिटलमध्येच पाहतो, म्हणजे खूप मोठा पुरावा सापडतो। आजी म्हणते, रागिणी अगं हे काय बोलतायत, मी तर असा विचार पण नाही ग केला आकाशबद्दल, आकाशला खरंच काही झालं? रागिणी म्हणते, आई तू आकाशला काही झालं नसेल, ते त्यांची फॉर्मॅलिटी करतायत। याच्यावरती पोलीस म्हणतात, तुमच्या म्हणण्याप्रमाणे भूमी महाजन यांच्या विरुद्ध आम्ही कंप्लेंट सुद्धा नोंदवून घेतलेली आहे। पौर्णिमाला खूप आनंद होतो, आजी मात्र आकाश सापडला नाही म्हणून चिंतेत असते आणि त्यानंतर ती मटकन खाली बसते। मग ती आता इकडे मानसीला म्हणते, मानसी अगं ज्या वेळेला ऍक्सिडेंट रिक्रिएशनचा सीन क्रिएट करायचा होता भूमीला, तर तिने तुला आणि अथर्व दोघांनाही विश्वासात घेतलं होतं, मग आता सुद्धा ते दोघं जण कुठे आहेत हे तुला नाही का सांगितलं? तुला जे माहिती असेल ते सगळं मला सांग। मानसी म्हणते, आजी खरंच मला काहीच माहित नाहीये हो, म्हणजे यावेळेला भूमिताईने मला काहीच सांगितलं नाही। आजीला खूप रडू येत असतं, नक्की आकाश कुठे असेल, भूमीने त्याला कुठे ठेवलं असेल ही चिंता तिला सतवत असते। रागिणी विचार करते, ह्या पौर्णिमाने भूमीला घरात यायला नको म्हणून चांगलाच बंदोबस्त केलाय, पण ह्या मूर्ख पौर्णिमाला माहित नाही माझा प्लॅन फ्लॉप होतोय। तोपर्यंत इकडे आता भूमी बॅग घेऊन घरामध्ये लागणारं आवश्यक सामान आणायला चाललेली असते आणि ती आकाशला म्हणते, आकाश तू इथेच थांब, मी सामान घेऊन येते। आकाश म्हणतो, सायकलला आणि मी पण सोबत येतो। भूमी म्हणते, हे बघ आजी काय म्हणते तुला माहिती आहे ना, की घर राखायला कुणीतरी हवे, मग तू थांब मी जाऊन येते। असं म्हणत भूमी आकाशला समजवते आणि त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगते। आकाश म्हणतो, ठीक आहे सायकल राणी, मी थांबतो इथे, तू ये बरं पटकन सामान घेऊन। मग भूमी सामान आणायला बाहेर पडते, तेवढ्यात प्रशांतता आकाशला सामान देण्यासाठी घरी येतो। आकाशच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी आता मात्र भूमीने दार लावून घेतलेलं असतं। तोपर्यंत इकडे प्रशांतच्या मागोमाग नीलांबरी पडते। नीलांबरी मागे येते आणि विचार करते, हा तर तुझ्या कॉलेजचा रस्ता नक्कीच नाहीये प्रशांत, तू कुठे चाललास मला शोधायलाच पाहिजे। आणि नीलांबरी प्रशांतचा पाठलाग करते। प्रशांतला संशय येतो म्हणून मागे वळून पाहतो तर मागे कोणीच नसतं। मग प्रशांत आता त्या रूमच्या दिशेने येतो, नीलांबरी पाठलाग करते। तोपर्यंत भूमीने आता फोन लावलेला असतो शैलेश वर्तक डॉक्टरांना, पण शैलेश वर्तक डॉक्टर आउट ऑफ टाउन असतात, त्यामुळे भूमीला त्यांचं काही बोलणं होत नाही। मग नीलांबरी प्रशांतचा पाठलाग करत त्या घराच्या दिशेने येते। आता प्रशांत दार वाजवतो, मग आकाश दार उघडतो, प्रशांतकडून पिशवी हातात घेतो आणि त्याचे आभार मानतो। नीलांबरीला आतमध्ये कोण आहे हे काहीच कळत नसतं, नक्की हा कुणाला ही पिशवी घेऊन आलाय हे सुद्धा कळत नसतं। नीलांबरी विचारातच पडते की नक्की काय झालंय, हा कुणाला भेटायला आलाय। तितक्यात आकाश बाहेर येतो आणि नीलांबरीला खूप मोठा क्लूज सापडतो की आकाश हा इथे आहे। नीलांबरी ताबडतोब ही सगळी बातमी पौर्णिमाला पोहोचवण्याचा विचार करते की आकाश मला सापडलेला आहे, त्याला भूमीने कुठे ठेवलंय हे सुद्धा समजलंय। नीलांबरी विचार करते, चला आजच्या दिवसाला माझ्या हाती खूप मोठं घबाड लागलंय, म्हणजे प्रशांतचा पाठलाग करणं फुकट नाही गेलं। असं म्हणत नीलांबरी ताबडतोब पौर्णिमाला फोन करून मी आकाशला कुठे पाहिलंय, भूमी आकाश तिकडे राहतात हे सत्य सांगते। मग आता इकडे भूमी सामान घेऊन येते, तोपर्यंत प्रशांत तिकडे असतो। त्यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी हे बघ आलंय कोण, आपल्यासाठी सगळं सामान घेऊन इकडे प्रशांत दादा आलेला आहे। असं म्हणत तो आता भूमी सोबत बोलत असताना इकडे ताबडतोब नीलांबरी फोन करून मला भूमी आणि आकाश यांचा पत्ता सापडलाय असं सांगते। पौर्णिमा म्हणते, भूमिताई आणि आकाश जिजू यांचा पत्ता आपल्याला सापडलाय, आपण पोलिसांना खबरबात करूया का, म्हणजे भूमिताईने आकाश जिजूंना कुठे लपवून ठेवलंय हे पोलिसच शोधून काढतील। असं म्हणत पौर्णिमाला इतकी घाई झालेली असते भूमीला पोलीस स्टेशनला पाठवण्याची। आजीला मात्र आकाश मिळण्याशी मतलब असतो। आजी म्हणते, आपण पोलिसांना बोलवूया आपल्या आकाशला शोधण्यासाठी, बाकी गोष्टींशी आपल्याला काही देणं घेणंच नाहीये। असं म्हणत आजी आता पोलिसांना घेऊन आकाशला शोधायला सांगते आणि कुठे आकाश आहे हा पत्ता देते। मग पोलीस एक लेडी कॉन्स्टेबल हे भूमीला पकडण्यासाठी त्या टेलिफोन बूथच्या इथे येतात। भूमी विचार करते, काय चाललंय हे, पोलीस माझ्या मागावरती का? आता तोपर्यंत पोलीस मागावरती गेल्यावरती पाठोपाठ पौर्णिमा, मानसी आणि आजी एका मोठ्या
कारमधून खाली उतरतात आणि आता भूमीच्या समोर येतात. भूमीच्या समोर पोलीस आणि घरची माणसं या दोघांच्यामुळे भूमी कन्फ्यूज होते आणि पोलीस इथे का आले असतील, पोलिसांना बातमी कुणी दिली असेल आणि घरचे पण इकडे पोहोचले, नक्की काय गडबड आहे, यांना सत्य कसं समजलं हे भूमीला काही कळतच नसतं. भूमी खूप कन्फ्यूज असते. आता मात्र पोलीस भूमीला अरेस्ट करणार का, की आकाश या सगळ्यामध्ये ठामपणे भूमीच्या पाठीशी उभा राहणार, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.